गुड आफ्टरनून सर्वांना. तर आम्ही पुण्यावरून संक्रांतीसाठी गावी गेलो होतो. तर सकाळी 10लाच पोचलो असेल. नंतर दुपारी आधी इथं मस्ती करत होते. तिला म्हणलं डान्स करत होते, असे छान प्रकारे डान्स करत होते. तर ते मस्त असं कॅप्चर केलं व्हिडिओमध्ये. बस आता बसणार. आदिराची मस्ती चालू आहे. इथं मी संक्रांतीसाठी घेवडा निवडून ठेवलाय. इथं हरभरा निवडते. तर इथं भोगीसाठी मस्त अशा शेतातल्या ताज्या ताज्या घेवड्याच्या शेंगा निवडून ठेवल्यानंतर हे हरभरा आहे, त्याला तर 1 तास गेला माझा सोलायला. एवढे हरभरे मी सोलले, शेंगा सोलून झाल्या, हरभरे सोलले. आणि इथं आदिरा खेळत होती, त्याच्यामध्ये बोरे होते ते साईडला निवडून ठेवत होते. इथं आदिरा मध्ये येऊन ते सोललेले हरभरे खात होते, म्हणून मी नंतर लपवून ठेवलेले. नंतर ही आहे संक्रांतीची भाजी. ही भाजी टाकतात मोस्टली संक्रांतीच्या खेंगटामध्ये. तर तीच भाजी आणलेली, 2 पेंड्या आणलेली काकींनी आमच्या शेजारच्या घेऊन ठेवलेली. ती निवडायची होती, तर मी ते दाखवत होते कशी ताजी ताजी. आणि इथं दोन्ही पेंड्या मी निवडून ठेवल्या होत्या. नंतर हे घेवड्याच्या शेंगांमधले जे आतमधले दाणे असतात त्याची भाजी खूप छान लागते, ते पण खेंगटामध्ये टाकणार आहे. ते सोलून ठेवलेलं. इथं वांगे, मिरची हे साईडला काढून ठेवलेलं ना सगळा पसारा. नंतर भाजीचा मी झालेला. सगळ्या भाज्या निवडून ठेवलेल्या. घेवडा, हरभरा, घेवड्याचे शेंगा, वाटाणे, ही संक्रांतीची भाजी, गाजर, आपलं खादग्याची भाजी पण निवडून ठेवलेली. कोथिंबीर एवढी होती. ही सगळ्या भाज्या मी स्वच्छ निवडून ठेवल्या. त्याला माझा बराच वेळ गेला, पण सगळ्या भाज्या मस्त निवडून ठेवल्या. नंतर इथं रात्रीच्या जेवणामध्ये कढी होती, शेवग्याची शेंग होती, मेथीची भाजी पण होती, चपाती भाकरी. आमचं जेवण झालेलं तरी पण एवढ्या भाज्या शिल्लक राहिलेल्या. 3-3, 4-4 भाज्या होत्या. आणि ह्याच्यात मटकी पण बनवलेली आदिरासाठी. तर टोटल 4 भाज्या होत्या, शेवगा, मेथी, मटकी आणि कढी. त्याच्यानंतर जेवण झालं आणि ताजी ताजी शेतातली मेथी आणलेली. तर किती छान दिसते. मला मेथी एवढी आवडते ना, त्याच्यापेक्षा हिरवी बघून कोथिंबीर आणि मेथी मला असं इतकं माझं मन भरल्यासारखं होतं. किती छान फ्रेश ताजी, ती वेगळीच लागते गावरान तिची चव. तर वांग घेतलंय कट करून, तर घेवडा, तर हरभरा, इथं वाटाणा, ऊस, बोरं, संक्रांतीची भाजी, शेंगदाणे, मेथीची भाजी, गाजर, बिया ह्या घेवड्याच्या. तर वाटणामध्ये चुलीवरचा कांदा भाजलाय. इथं खोबरं भाजून घेतलंय मस्तपैकी. तर तीळ भाजून घेतलेत. इथं हुरडा भाजून घेतलाय. अजून कोथिंबीर, आलं, कढीपत्ता आणि लसणाची पात आहे. आणि मस्तपैकी सांगायचं खेंगाट बनवायचं आहे. तर खेंगटासाठी इथं सर्व भाज्या घेतलेल्या. मस्त चुलीवरती पातेलं ठेवलं. ह्याला माती लावून घेतलेलं. जिरे मोहरी टाकलं. कढीपत्ता टाकायचं होता, पण तेल खूप तापलेलं म्हणून तीळ आणि खोबऱ्याचं वाटण टाकलं. थोडे तीळ पण ठेवले ते टाकण्यासाठी. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर यांची पेस्ट टाकली. त्यात गावरान कोथिंबीर आहे, त्यामुळे ते हिरवं हिरवं दिसत होतं. त्याच्यानंतर मस्त ते फ्राय होत होतं चुलीवर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. ते कढीपत्ता तेलामध्ये फ्राय करायचं होतं, पण तेल खूप कडक झालेलं म्हणून मी नंतर टाकला. तर नंतर मसाला टाकला आणि ते छान असं फ्राय करून घेते. चांगलं परतून द्यायचं गॅस आपलं चुलीच्या मंद आचेवर. हळद टाकली आणि नंतर हे नव्हता मटण मसाला, पण मला वाटलं आहे तर पॅकेट होतं डब्यामध्ये, टाकलं. वांगे उभे उभे कापलेत, कारण त्यांना वांग आवडत नाही म्हणून ते काढता येऊ साईडला. नंतर गाजर आणि हरभरे होते ते टाकून घेतले. नंतर वाटाणे आहेत, ते वाटाण्याचे दाणे टाकून घेतले आणि मध्ये मध्ये मस्त असं फ्राय करत होते.
त्याच्यानंतर जी आपलं संक्रांतीची भाजी होती भाजी टाकली, कच्चे शेंगदाणे होते शेंगदाणे टाकले, नंतर बोरं टाकले, ऊस टाकला नाही आई म्हणल्यानंतर नको टाकू ऊस, मग ऊस नाही टाकला. थोडीशी ह्याच्यात बोर आणि शेंगदाणेच होते ते टाकले, ते छान मस्त तेलावर फ्राय करून घेतलं. नंतर मेथी टाकली, थोडीशीच टाकली कारण जास्त नाही, आणि जो वाटण्याची भाजी ते टाकले आणि आणखीन टाकले. नंतर वरून तीळ टाकले. परत हे सगळं छान मस्त फ्राय करून घेतलं. तर किती छान दिसतंय बघू शकता, आणि खूप भाजीचा सुगंध छान दरवळत होता सगळीकडे. सगळ्या भाज्या टाकल्या, मिक्स केल्या आणि थोडंसं पाणी टाकलं. ते त्याचा व्हिडिओ नाही याच्यात ॲड झाला, माहीत नाही. नंतर ना त्याला छानसं उकळू दिलं तर किती छान दिसते बघू शकता. मीठ टाकायचं राहिलेलं मीठ टाकून घेतलं आणि खूप वेळ दिलं, हारावरतीच मस्त शिजू दिलं होतं. इथं मस्त खेंगट तयार झालंय, मस्त शिजतंय चुलीवरती. वरून कोथिंबीर टाकली आणि तयार झालं मस्त असं खेंगट. हरभरे भाजले तव्यावरती. इथं मस्त गरम गरम खेंगाट, तिळावलेली बाजरीची भाकरी, कांदा, मेथी, काकडी आणि गाजर मस्त असं छानसं जेवण करण्यासाठी झालं तयार. एक थाळी, खेंगाट स्पेशल थाळी.